एकटक नाकाच टोकाकडे पाहत चला. नाकाच टोकाकडे पाहत असताना मन एकाग्र होतंय. मन कॉन्सन्ट्रेट होतंय. मनाची एकाग्रता शक्ती वाढत चाललेली. पूर्वी भगवान शिवशंकर आदी देव महादेव अशाच प्रकारे नाकाच्या अग्रभागाकडे पाहता पाहता मन एकाग्र करत असत. तशाच प्रकारे तुम्ही करत आहात. त्यानंतर जपी तपी ऋषीमुनी आणि योगी अशाच प्रकारे नाकाच्या अग्रभागाकडे पाहत असत. जणू काही तुम्ही जपी तपी योगी आहात. अशा प्रकारे नाकाच्या टोकाकडे एकाग्र पाहत चला. नाकाच्या टोकाकडे मन एकाग्र करून पाहिल्याने ध्यान सिद्धी प्राप्त होते. अप्रतिम मनाची एकाग्रता लाभते. मनाची एकाग्रता व यश या एका नाण्याच्या दोन बाजू म्हटल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे जसजशी तुमची एकाग्रता वाढत जाणार आहे तसतसं तुमचं यशही वाढत जाणार आहे. आता मन पूर्णपणे एकाग्र झालेलं आहे. आजूबाजूचा सगळा आवाज कमी कमी झालेला आहे. मी 1 ते 5 अंक मोजतोय. त्यावेळेला 5व्या अंकाला डोळे अगदी गच्च बंद करून घ्या. मी अंक मोजतोय. 1 2 3 4 आणि 5. डोळे अगदी गच्च बंद झालेले आहे. ध्यानस्थ अवस्थेत आहात. शरीर रिलॅक्स करत जायचे. पायाच्या पावलांपासून डोक्यापर्यंत शरीर पूर्णपणे रिलॅक्स करत जायचे. आता पायांची पावलं रिलॅक्स होत चाललेली. पोटऱ्यांचे स्नायू रिलॅक्स होत चाललेले आहेत. मांड्यांचे स्नायू रिलॅक्स होत चाललेले आहेत. खूप बरं वाटतंय. कमरेपर्यंत शरीर रिलॅक्स होत चाललेले. पोटापर्यंत शरीर रिलॅक्स होत चाललेले. छातीपर्यंत शरीर रिलॅक्स होत चाललेले. पाठीपर्यंत शरीर रिलॅक्स होत चाललेले. हातांपासून खांद्यांपर्यंत शरीर रिलॅक्स होत चाललेले. मानेपर्यंतचे गळ्यापर्यंतचे स्नायू रिलॅक्स होत चालले. चेहरा रिलॅक्स होत चाललाय. कान नाक डोळे तोंड आणि गाल अगदी रिलॅक्स चाललेत. चेहऱ्यावरचे सगळे तणाव दूर झाल्यामुळे चेहऱ्याची त्वचा नितळ स्वरूपाची होते. चेहऱ्यावरती एक प्रकारचं आध्यात्मिक तेज येते. एक प्रकारचं यौगिक तेज येते. डोक्याच्या सगळ्या बारीक सारीक पेशी रिलॅक्स चाललेत. मोठा मेंदू व लहान मेंदू रिलॅक्स चाललाय. खूप बरं वाटतंय. आता या शांत अवस्थेत आपल्याला थोडंसं प्राणायाम करायचंय. प्राण आयाम करायचंय. मी 1 ते 3 अंक मोजतोय. त्यावेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे व प्राणशक्ती कोंडून ठेवायची व श्वास सोडते समयी स्वतःतले सगळे शारीरिक व मानसिक तणाव दूर करायचे. आता मी 1 ते 3 अंक मोजतोय. 3ऱ्या अंकाला दीर्घ श्वास घ्या. मी अंक मोजतोय. 1 2 आणि 3. घ्या दीर्घ श्वास. शाबास. दीर्घ श्वास घेतलेला आहे. प्राणशक्ती कोंडत चाललात. जीवनी शक्ती आरोग्य शक्ती वाढत चाललेली. डोक्यापासून पायांच्या पावलांपर्यंत प्राणशक्ती साठत गेलेली. खूप बरं वाटते. आता 3ऱ्या अंकाला श्वास सोडा. सगळे तणाव सोडा. मी अंक मोजतोय. 1 2 आणि 3. हळवारपणे श्वास सोडत चला. सगळे तणाव दूर होत आहेत. खूप बरं वाटतंय. डोकं अगदी हलकं होतंय. जसजसा श्वास तुम्ही हळूहळू सोडत चाललेला आहात तसतसं शरीर रिलॅक्स होतंय. तणाव मुक्त होतोय. परत एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. मी 1 ते 3 अंक मोजतोय. 1 2 आणि 3. घ्या दीर्घ श्वास. शाबास. दीर्घ श्वास घेतलेला आहे. प्राणशक्ती कोंडत चाललात. जीवनी शक्ती कोंडत चाललात.
शरीरभर साठत चालली, डोक्यापासून पायांच्या पावलांपर्यंत ही प्राणशक्ती साठते, जीवनी शक्ती, आरोग्य शक्ती साठते. खूप बरं वाटते, बरं वाटते, बरं वाटते, शांत वाटते. आणि आता तिसऱ्या अंकाला हळवारपणे श्वास सोडा. 1, 2 आणि 3. हळूहळू हळूहळू श्वास सोडताय. तसं बरं वाटते. सगळे तणाव दूर होत आहेत. मन शांत होते, रिलॅक्स वाटते. सगळे शारीरिक मानसिक तणाव दूर होत आहेत. खूप बरं वाटते, खूप बरं वाटते. आता परत एकदा प्राणायाम करा. मी अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. घ्या दीर्घ श्वास. दीर्घ श्वास घेतलेला आहे. प्राणशक्ती कोंडत चाललेला, कुंभक करत चाललेला. ही प्राणशक्ती डोक्यापासून पायांच्या पावलांपर्यंत साठत जाते. प्रत्येक अवयवांमध्ये साठते. प्रत्येक स्नायूंमध्ये, बारीक सारीक पेशींमध्ये साठत जाते. शरीराला आरोग्य प्राप्त होते, जीवनी शक्ती प्राप्त होते आणि खूप बरं वाटते, बरं वाटते. सहजतेने प्राणायाम करत चाललात, खूप बरं वाटते. आणि आता तिसऱ्या अंकाला सहज श्वास सोडा. 1, 2 आणि 3. श्वास सोडताना रिलॅक्स वाटते, तणावमुक्त वाटते. सगळं शरीर हलकं होतंय. डोकं तर आणखी हलकं होतंय. खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय. प्राणशक्ती, जीवनी शक्ती वाढत चाललेली आहे. आरोग्य शक्ती वाढत चाललेली. आता आपल्याला ओंकार साधना करावयाची आहे. ओंकारामध्ये 7 स्वर आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नि, सा असे 7 स्वर, सप्तसूर व 3 पवित्र ध्वनींचा सुंदर मिलाप झालेला आहे. असा हा ओंकार बीजमंत्र तुम्हाला बेंबीच्या देठापासून आळवायचा आहे. तो छातीला व कंठाला व्हायब्रेशन देत हा ओंकार बाहेर पडणार आहे. ओंकारामध्ये मन तल्लीन होणार आहे. जणू काही त्रैलोक्यामध्ये आनंद झालेला आहे. अशी मनात भावना करून ही ओंकार साधना करायची. ओंकारामध्ये अपार सामर्थ्य दडलेलं आहे. ओंकारामध्ये 52 प्रकारची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे. चैतन्याची कंपनं आहेत. ओंकार हा बेंबीच्या देठापासून सुरू होईल. तो छातीला व कंठाला व्हायब्रेशन देत, कंपन देत बाहेर पडेल. श्रद्धा, भक्ती, विश्वासपूर्वक ही ओंकार साधना तुम्ही करणार आहात. शरीराने, मनाने व अंतर आत्म्याने एकरूप होऊन ही साधना तुम्ही करणार आहात. शरीरामध्ये, जीवनामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, कंपनं, सकारात्मक ऊर्जा वाढत जाणार आहे. तिसऱ्या अंकाला तुम्हाला ओंकार करायचा आहे. मी 1 ते 3 अंक मोजतोय, त्यावेळेला ओंकार करत चला. मी अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. ओंकार करत चाललात. मन तल्लीन होतंय, शरीर हलतंय, डोलतंय, तल्लीन होतंय. मन तल्लीन होतंय, तल्लीन होतंय. तल्लीन होतंय. व शांत व्हा, शांत व्हा. तरी पण असं वाटते की ओंकार आतमध्ये चालूच आहे. अनाहतपणे ओंकार ध्वनी आतमध्ये चालूच राहतंय. शरीर, मन, अंतर्मन तल्लीन झालेले. ओंकार साधना तुम्ही केलेली आहे. मन प्रसन्न झालेलं आहे. आता आपल्याला
श्वासावरती ध्यान केंद्रित करायचे. विपश्यना ध्यानातील प्रकार आनापानसती, श्वासावरती ध्यान केंद्रित करणे. ज्याने भगवान बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झाले तसं ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचे. यासाठी आपण श्वासावरती ध्यान केंद्रित करत असणार आहोत. श्वास येतो कसा, जातो कसा, यावरती ध्यान केंद्रित करायचे. श्वासोच्छ्वास जास्तीत जास्त सूक्ष्म करत जायचंय. शरीर हलतंय, डोलतंय, तल्लीन होतंय, जगाचं भान कमी होतंय. शरीर तल्लीन झालेले. तिसऱ्या अंकाला श्वासावरती ध्यान केंद्रित करा. मी अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. सहज श्वास घेतला जातोय, सहज सोडला जातोय. सूक्ष्म श्वास घेतला जातोय, सूक्ष्म सोडला जातोय. शरीराला एक प्रकारची गुंगी जाणवते, तंद्री जाणवते. सुंदर अशा ध्यानाच्या अवस्थेत तुम्ही तल्लीन झालेला आहात. जगाचं भान कमी होतंय. खूप बरं वाटतंय. मन एकाग्र झालेले. सुंदर ध्यानाच्या अवस्थेत शरीर तल्लीन होतंय, हलतंय, डोलतंय. पण श्वासोच्छ्वास सूक्ष्म होत जातोय. नाडीचे ठोके कमी कमी होत आहेत, हृदयाचे ठोके कमी कमी होत आहेत. पण खूप बरं वाटतंय. शरीराला, मनाला एक प्रकारची स्थिरता येते. चित्त शांत स्थिर होतंय. खूप बरं वाटतंय. मी संमोहनाच्या लहरी सोडत जातोय, आध्यात्मिक लहरी सोडत जातोय, योगाच्या लहरी सोडत जातोय. आणि आता मनात फक्त शांत आणि खोल झोपेचा विचार येतोय. योग निद्रेच्या अवस्थेचा विचार येतोय, संमोहन निद्रेचा विचार येतोय, समाधीसारख्या अवस्थेचा विचार येतोय. आणि स्वतःला खोल झोपेत झोकून द्यावं, समाधीसारख्या अवस्थेत जावं असा विचार मनात येतोय. मी आता 1 ते 5 अंक मोजतोय. त्यावेळेला शरीर मागे मागे सोडत चला व रिलॅक्स योग निद्रेच्या अवस्थेत जा. मी आता अंक मोजतोय. 1, 2, 3, 4 आणि 5. आता शरीर आपल्याला रिलॅक्स करत न्यायचे. पायाच्या पावलांपासून डोक्यापर्यंत सगळं शरीर शिथिल करत न्यायचंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे केंद्रित करा. माझ्या संमोहन सूचनांकडे केंद्रित करा. माझ्या प्रत्येक संमोहन सूचनेबरोबर आणि तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर तुम्हाला अगदी खोल झोपेत जायचंय, शांत झोपेत जायचंय. आता या शांत अवस्थेत तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पायांच्या पावलांकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच पायांची पावले पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत, शिथिल होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. पायांची पावले रिलॅक्स 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 हल्ली. खूप बरं वाटतंय. शांत झोप येते. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या गुडघ्यांपर्यंतच्या स्नायूंकडे केंद्रित करायचंय. मी 1 ते 3 अंक मोजताच गुडघ्यांपर्यंतचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत, शिथिल होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. गुडघ्यांपर्यंतचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेत, शिथिल झालेले आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मांड्यांच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच मांड्यांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत, शिथिल होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3.
मांड्यांचे स्नायू सैल 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 चाललेत. रिलॅक्स 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 चाललेत. खूप बरं वाटतंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कमरेच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच कमरेचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत, शिथिल होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. कमरेचे स्नायू सैल 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 चाललेत. रिलॅक्स वाटते. झोपेची गुंगी वाढत चाललेली आहे. आता तुमचं संपूर्ण मन पोटाच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच पोटाचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत, शिथिल होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. पोटाचे स्नायू रिलॅक्स झालेत, शिथिल झालेत. खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. आता तुमचं संपूर्ण मन तुमच्या छातीच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच छातीचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत, शिथिल होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. छातीचे स्नायू रिलॅक्स रिलॅक्स झालेत, हलकं वाटतंय. हृदयाचे स्नायू सगळ्या बारीक सारीक पेशी रिलॅक्स झालेले आहेत. छातीवरचे सगळे दबाव दूर झाल्यामुळे श्वासोच्छ्वास अगदी सहज घेतला जातोय, सहज सोडला जातोय. पण प्रत्येक श्वासाबरोबर अगदी शांत झोपेची गुंगी येते. खूप बरं वाटतंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष पाठीच्या व मणक्यांच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच पाठीचे व मणक्यांचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. पाठीचे व मणक्यांचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स 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 होत आहेत. 1, 2 आणि 3. खूप बरं वाटतंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या हातांच्या व खांद्यांच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच हातांचे व खांद्यांचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. यासाठी आता मी 1 ते 3 अंक मोजतोय. 1, 2 आणि 3. हातांचे व खांद्यांचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेत. खूप बरं वाटते. आता तुमचं संपूर्ण लक्ष मानेच्या व गळ्याच्या स्नायूंकडे वळवायचंय. मी 1 ते 3 अंक मोजताच मानेचे व गळ्याचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स झालेत. 1, 2 आणि 3. मानेचे व गळ्याचे स्नायू रिलॅक्स झालेत. खूप बरं वाटतंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष चेहऱ्याच्या स्नायूंकडे वळवा. कान, नाक, डोळे, तोंड आणि गाल यांचे सर्व स्नायू आता मी 1 ते 3 अंक मोजताच रिलॅक्स होणार आहेत, शिथिल होणार आहेत. 1, 2 आणि 3. चेहऱ्याचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स 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 झालेत. चेहऱ्यावरचे सर्व तणाव दूर झाल्यामुळे चेहऱ्याची त्वचा अतिशय नितळ स्वरूपाची होत चाललेली. चेहऱ्यावरती एक प्रकारचं यौगिक तेज वाढत चाललेले, आध्यात्मिक तेज वाढत चाललेले. आता तुमचं संपूर्ण लक्ष डोक्याच्या स्नायूंकडे वळवा. मी 1 ते 3 अंक मोजताच डोक्याचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स होणार आहेत. यासाठी मी आता 1 ते 3 अंक मोजतोय.
आणि 3. डोक्याचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स 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 झालेले. खूप बरं वाटतंय. मोठा मेंदू रिलॅक्स चाललाय, लहान मेंदू रिलॅक्स चाललाय, मज्जातंतू मज्जारज्जू पूर्णपणे रिलॅक्स चालले. खूप बरं वाटतंय. पायांच्या पावलांपासून डोक्यापर्यंत सगळं शरीर शिथिल झालेले. मेंदूमध्ये अल्फा लहरी सुरू होत आहेत, आरोग्यदायी लहरी सुरू होत आहेत. मेंदूतून ब्रायोप्लाझम नावाचा द्रव सुटतोय, त्यामुळे शरीर आणि मन शक्तिशाली बनतंय. खूप बरं वाटतंय. शरीर तणावमुक्त झालेलं आहे, मन तणावमुक्त झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचे तणाव, टेन्शन, चिंता, भीती अजिबात शरीरामध्ये व मनामध्ये अजिबात राहत नाहीये. खूप बिनधास्त वाटतंय. शरीर बिनधास्त होत चाललंय, मन बिनधास्त होत चाललंय. रिलॅक्स वाटतंय, जणू काही अभय प्राप्त होतंय. निश्चिंतपणा जाणवतोय. बिनधास्त अगदी रिलॅक्स होत आहे. शरीर शिथिल झालेलं आहे, मन रिलॅक्स झालेलं आहे. खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय. आता या शांत अवस्थेत मी समोन तज्ज्ञ ज्ञानेश्वर काटे माझ्या अंतर्मनाच्या अगाध आणि प्रचंड शक्तीच्या बळावरती ज्या काही तेजस्वी सूचना तुम्हाला देत आहे त्या तुम्हाला आयुष्यभर उपयोगी ठरणार आहे. या शांत आणि खोल समोन निद्रेमध्ये तुमच्या मनाची एकाग्रता शक्ती जबरदस्त वाढत चालली. मनाची एक अग्रता शक्ती, कॉन्सन्ट्रेशन पॉवर जबरदस्त वाढते. तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रत्येक ठिकाणी 1 ते 2 सेकंदात मन एकाग्र होणार आहे. योगा, प्राणायाम, ध्यान करत असताना मन एकाग्र होईल. ओंकार, प्राणायाम, आत्मसंमोहन करत असताना मन एकाग्र होईल. संमोहन सूचना घेत असताना मन एकाग्र होईल. तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रत्येक ठिकाणी 1 ते 2 सेकंदात मन एकाग्र होईल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी, महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी 1 ते 2 सेकंदात मन एकाग्र होईल. प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी तुमचं मन एकाग्र होईल. प्रत्येक योग्य ठिकाणी तुमचं मन एकाग्र होईल. अशी मनाची एकाग्रता शक्ती, कॉन्सन्ट्रेशन पॉवर जबरदस्त वाढते. वाचन, मनन, चिंतन करत असताना, काम करत असताना मन अजिबात विचलित होणार नाहीये. साधना करतानाही मन अजिबात विचलित होणार नाहीये. बाकीचे सगळे विचार मनातून त्यावेळेला आपोआप दूर होणार आहे आणि तुमच्या इच्छित ध्येयावरती तुमचं लक्ष केंद्रित राहणार आहे. लक्ष केंद्रित करण्याची कला, अवधान केंद्रित करण्याची कला, कॉन्सन्ट्रेशन पॉवर जबरदस्त वाढत चालली. अवधान केंद्रित करण्याची शक्ती, मनाची एकाग्रता शक्ती जबरदस्त वाढत चाललेली आहे. एकाग्रता आणि यश या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे जशी एकाग्रता वाढत जाईल तसतसं यश अधिक वाढत जाणार आहे. इतर व्यक्तींपेक्षा तुमच्या मनाची एकाग्रता शक्ती 9 पटीने वाढत चाललेली आहे. याच समोहित अवस्थेत तुमची स्मरण शक्ती, मेमरी पॉवर दिवसेंदिवस वाढत चाललेली. आठवण्याची शक्ती, लक्षात ठेवण्याची शक्ती, मेमरी पॉवर, स्मरणशक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एकदा वाचलेलं, लिहिलेलं, अभ्यासलेलं तंतोतंत तुम्हाला आठवणार आहे. प्रत्येक महत्त्वाचं काम तुम्हाला तात्काळ आठवणार आहे. प्रत्येक महत्त्वाची गोष्ट योग्य वेळी तात्काळ आठवेल अशी स्मरणशक्ती वाढते, मेमरी पॉवर वाढते, आठवण्याची शक्ती जबरदस्त वाढते. तुमची स्मरणशक्ती पाहून सगळे आश्चर्यचकित होणारे. तुमची एकाग्रता व स्मरणशक्ती पाहून सगळे आश्चर्यचकित होणार आहे. इतकी एकाग्रता शक्ती व स्मरणशक्ती वाढते. या शांत आणि खोल खोल अवस्थेमध्ये तुमची बुद्धिमत्ता पूर्वीपेक्षा अधिक तल्लख होते. ब्रेन पॉवर शार्प होते, तल्लख होते. त्यामुळे कुठलंही काम तुमच्यासाठी कठीण नाही आहे, कुठलंही काम तुमच्यासाठी अवघड नाही आहे.
बुद्धिमत्तेची तल्लकता वाढल्यामुळे सगळ्या गोष्टी कशा सहज सोप्या इझी वाटायला लागत आहेत. नवनवीन जबाबदाऱ्या तुम्ही घेणार आहात आणि आनंदाने पार पाडणार आहात, कुशलतेने पार पाडणार आहात, सक्सेसपणे पार पाडणार आहात. इतकी बुद्धिमत्ता तल्लक होते. नवनवीन गोष्टी तुम्ही शिकणार आहात, अवगत करणार आहात, कला कौशल्य साध्य करणार आहात. अशी बुद्धिमत्ता तल्लक होते. कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी कठीण नाही, अवघड नाही, अशक्य नाही. सगळ्या गोष्टी शक्य आहेत, सोप्या आहेत, सुलभ आहेत, इझी आहेत. अशी बुद्धिमत्ता तल्लक होते. ब्रेन पॉवर वाढते. लहानपणापासूनच तुम्ही एक बुद्धिमान व्यक्ती आहात, टॅलेंटेड व्यक्ती आहात, बुद्धिमान व्यक्ती आहात. आणि ही बुद्धीची तल्लकता आणखी 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 वाढत जाणार आहे. इतर व्यक्तींपेक्षा 9 पटीने बुद्धी तल्लक होणार आहे. बुद्धिमत्तेची क्षमता अफाट आहे. या बुद्धिमत्तेच्या 100% क्षमतेचा तुम्ही उपयोग करू शकणार आहात. या बुद्धिमत्तेच्या 100% क्षमतेचा तुम्ही उपयोग करणार आहात. त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निश्चित स्वरूपात टॉपला जाणार आहात, जगात दी बेस्ट होणार आहात. अशी बुद्धिमत्तेची शक्ती जबरदस्त वाढते. नवनवीन कल्पना, नवनवीन संकल्पना तुम्हाला सुचणार आहेत, नवनवीन आयडियाज तुम्हाला सुचणार आहेत आणि त्या लगेच तुम्ही कृतीमध्ये आणणार आहात, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये आणणार आहात. अशी शक्ती तुम्हाला या संमोहनाने प्राप्त होते. अध्यात्मातील योगशास्त्र, योगशास्त्रातील संमोहनशास्त्र यामध्ये अंतर्मनाची अगाध शक्ती दडलेली आहे. ही सुप्त अवस्थेत असलेली शक्ती आपण उपयोगात आणत आहोत. त्यामुळे प्रचंड यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. उच्च प्रतीची शारीरिक क्षमता तुमची वाढते. कितीही काम केले तरी तुम्ही अजिबात दमणार नाहीयेत, थकणार नाहीयेत, आळस कंटाळा तुम्हाला येणार नाहीये. सदैव उत्साही राहणार आहात, आनंदी राहणार आहात, प्रसन्न राहणार आहात. एक आनंदी व प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही ओळखले जाणार आहात. एनर्जेटिक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही ओळखले जाणार आहात. प्रचंड एनर्जी, ऊर्जा तुमच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे कितीही काम केले तरी तुम्ही थकणार नाहीये, दमणार नाहीयेत, सदैव उत्साही असणार आहात, आनंदी असणार आहात, प्रसन्न असणार आहात. काम करण्याचा आवाका तुमचा वाढत जाणार आहे. कितीही काम केले तरी तुम्ही दमणार नाहीयेत, थकणार नाहीयेत. अनेक कामं तुम्ही एकाच वेळेस करू शकणार आहात. अष्टावधानी व्यक्तिमत्व तुमचं तयार होतंय. त्यामुळे एका वेळेला अनेक कामं तुम्ही सहजतेने करणार आहात, इझिली करणार आहात. काम करण्याचा आवाका वाढल्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम तुम्ही करू शकणार आहात. अशी शक्ती वाढत जाते. कार्यशक्ती, कर्तृत्व शक्ती तुमची वाढत जाते. एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व तुमचं तयार होतंय. अशा अनेक प्रकारच्या शक्ती वाढत चाललेल्या आहेत. उच्च प्रतीची शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती व बौद्धिक शक्ती तुमची वाढत जाते. या समूहित अवस्थेत कळत नकळत तुमच्या व्यक्तिमत्वाचा जबरदस्त बदल होतोय. पर्सनॅलिटी डेव्हलप होते, व्यक्तिमत्वाचा विकास होतोय, व्यक्तिमत्व सुंदर होते, सुडौल होते, सशक्त होते. त्यामुळे आपोआप तुमचं चालणं, बोलणं, समाजात वावरणं अतिशय तेजस्वी होणार आहे. तुमचं चालणं, बोलणं, समाजात वावरणं भारदस्त होणार आहे. या सगळ्या सूचना थेट अंतर्मनात जात आहेत, सबकॉन्शियस माइंडमध्ये जात आहेत आणि तशाच प्रकारे शरीर मन वागायला सुरुवात करणार आहेत. अप्रतिम क्षमता असलेलं व्यक्तिमत्व तुमचं तयार होते. पर्सनॅलिटी डेव्हलप होते. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतोय. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार होतंय. त्यामुळे प्रचंड यश तुम्ही प्राप्त करणार आहात. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जगात ते बेस्ट असणार आहात, नंबर 1 असणार आहात. यासाठी लागणारी सगळी मेहनत तुम्ही स्वतःहून घेणार आहात आणि आनंदाने ध्येय साध्य करणार आहात. या अवस्थेत प्रचंड चिकाटी तुमच्यामध्ये वाढते. प्रचंड इच्छाशक्ती, विल पॉवर, जे जे हवं आहे ते प्राप्त करून घेण्याची इच्छाशक्ती, विल पॉवर तुमच्यामध्ये जबरदस्त वाढत चाललेली आहे. जबरदस्त जिद्दी व्यक्तिमत्व तयार होते. जबरदस्त इच्छाशक्ती असलेलं व्यक्तिमत्व तुमचं तयार होते. तुमच्यातील सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी वाढत जाणार आहे. प्रत्येक कामातील क्रिएटिव्हिटी इतरांना जाणवणार आहे. अशी क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता तुमच्यामध्ये वाढत जाईल. अनेक कामांविषयी तुमच्यामध्ये अनेक चांगले चांगले आयडिया सुचणार आहेत.
मी माझ्या अंतर्मनाच्या अगाध आणि प्रचंड शक्तीच्या बळावरती एक तेजस्वी सूचना दिली असता हजारो तेजस्वी विचार तुमच्या अंतर्मनातून प्रकट होणार आहेत. हजारो तेजस्वी विचार तुमच्या अंतर्मनातून प्रकट होणार आहेत. चांगल्या चांगल्या युक्त्या, क्लुप्त्या, आयडियाज तुम्हाला सुचणार आहेत. त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची भरभराट होणारे, प्रचंड प्रगती होणारे, एक प्रकारचा वेग प्राप्त होणारे, प्रगती होणार आहे. या सगळ्या तेजस्वी सूचना थेट अंतर्मनात जात आहेत आणि आयुष्यभरासाठी लक्षात राहत आहेत आणि अगदी योग्य वेळी आठवून तशाच प्रकारे तुमच्या शरीराची व मनाची कृती होणार आहे. दिवसेंदिवस शारीरिक शक्ती वाढत जाणार आहे. वेळच्या वेळेवरती भूक लागेल, वेळच्या वेळेवरती जेवण करणार आहात, वेळच्या वेळेवरती नाश्ता करणार आहात. सगळा डाएट तुम्ही वेळच्या वेळेवरती फॉलो करणार आहात. प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम तुम्ही व्यवस्थित टाईम टू टाईम घेणार आहात. त्यामुळे शारीरिक शक्ती, शारीरिक सुडोलता, सुंदरता, सशक्तपणा अधिक वाढत जाणारे, अधिक वाढत जाणारे. आरोग्यविषयी सदैव जागृती वाढत जाणारे. शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती व बौद्धिक शक्ती तुमची वाढत जाणारे. एक शक्ती संपन्न व्यक्तिमत्व होते, समर्थ असे व्यक्तिमत्व होते. या संमोहन साधनेने उच्च प्रतीचं ज्ञान, शक्ती, सामर्थ्य तुमच्यामध्ये वाढत चाललेलं आहे. रोज रात्री तुम्हाला आवश्यक तेवढा वेळ शांत निवांत झोप लागणार आहे. शरीराला व मनाला विश्रांती मिळणारी झोप रोज रात्री मिळेल. रोज रात्री शांत निवांत सुखाची, समाधानाची झोप पूर्ण झाल्यामुळे ठरलेल्या वेळी पहाटे आपोआप लवकर जाग येईल. पहाटे लवकर जाग आल्यावरती योगा, प्राणायाम, ध्यान, व्यायाम करावासा वाटेल. अशा आरोग्यदायी सवयी आयुष्यभरासाठी मनाला जडतायत आणि ह्या सातत्याने या सवयी, चांगल्या चांगल्या सवयी वाढत जाणार आहे. प्रत्येक काम वेळच्या वेळेवरती उरकण्याची सवय वाढत जाणार आहे. प्रत्येक काम वेळापत्रकाप्रमाणे वेळच्या वेळेवरती कंप्लीट केलं जाणार आहे. हाती घेतलेलं प्रत्येक काम तुम्ही तडीस नेणार आहात अशी शक्ती तुमच्यामध्ये वाढते. तुम्ही परिपूर्ण आहात. त्यामुळे प्रत्येक काम तुमच्याकडून पूर्ण होणार आहे, परिपूर्ण होणार आहे. कुठलीही कमतरता तुमच्यामध्ये नाही आहे. तुम्ही ग्रेट आहात, बुद्धिमान आहात, टॅलेंटेड आहात. त्यामुळे प्रचंड यश तुम्हाला मिळवायचं आहे. तुम्हाला स्वतःचं नाव मोठं करायचं आहे, आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे, गुरुजनांचं नाव मोठं करायचं आहे, या देशाचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे प्रचंड शक्ती या संमोहन साधनेत तुम्हाला प्राप्त होते. मी प्रचंड आध्यात्मिक लहरी सोडतोय, योग साधनेच्या लहरी सोडतोय, संमोहनाच्या लहरी सोडतोय. त्या शरीरामध्ये साठत जात आहेत. मनामध्ये ही ऊर्जा, ही चैतन्य, ही शक्ती, ह्या लहरी साठत जात आहेत. तुम्हाला खूप बरं वाटते, खूप बरं वाटते. एक शक्ती संपन्न व्यक्तिमत्व तयार होते. सदैव प्रसन्न राहा, आनंदी राहा, उत्साही राहा. कारण हे जीवन आहे. ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी आनंद, प्रसन्नता घेऊन जाल. ह्या सगळ्या सूचना थेट अंतर्मनात गेलेल्या आहेत. खूप बरं वाटते, खूप बरं वाटते. मन आनंदित होते, मन प्रसन्न होते, प्रचंड विश्रांती मिळते. पायाच्या पावलापासून डोक्यापर्यंत प्रचंड विश्रांती मिळालेली. खूप बरं वाटते, शांत वाटते. पायाच्या पावलांपासून आता गुडघ्यांपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. शरीराला उत्तम आरोग्य मिळते. गुडघ्यांपासून मांड्यांपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. शरीराला उत्तम आरोग्य प्राप्त होतंय. कमरेपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. शरीराला आरोग्य मिळतंय. पोटापर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. शरीराला उत्तम आरोग्य प्राप्त होतंय. छातीपर्यंत, हृदयापर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. शरीराला उत्तम आरोग्य प्राप्त होते. हृदयाची कार्यक्षमता वाढते, हृदयाची कार्यक्षमता वाढते. कार्यप्रणाली अधिक चांगली होते, सुधारते. पाठीपर्यंत, मणक्यांपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी अजिबात राहत नाही आहे. खूप बरं वाटते. हातांपासून खांद्यांपर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. शरीराला आरोग्य प्राप्त होतंय. मानेपर्यंत, गळ्यापर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय. उत्तम आरोग्य प्राप्त होतंय. चेहऱ्यापर्यंत
डोक्यापर्यंत रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय, शरीराला उत्तम आरोग्य प्राप्त होतंय. दोन्ही मेंदूंना रक्तपुरवठा सुव्यवस्थितपणे होतोय, दोन्ही मेंदूंचं आरोग्य वाढते, मेंदूला विश्रांती मिळते, आराम मिळतोय, खूप बरं वाटतंय. जणू काही 8 ते 10 तास झोप घेते की काय असं वाटतंय. खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय. मी दिलेल्या सगळ्या सूचना थेट सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेल्या आहेत, अंतर्मनात गेलेल्या आहेत. याचं विलक्षण सामर्थ्य वाढत जाणार आहे, विलक्षण चमत्कार वाढत जाणार आहे. खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय, शांत वाटतंय. जणू काही 8 ते 10 तास विश्रांती घेतली काय असं वाटतंय. आता मन आनंदित होतंय, मन फ्रेश होतंय. आता या शांत अवस्थेतून मी 11व्या अंकाला तुम्हाला जागा करतोय. 11व्या अंकाला आनंदाने जागील, प्रसन्नतेने जागील. प्रत्येक अंकाला खूप बरं वाटणार आहे, खूप फ्रेश वाटणार आहे. शरीरामध्ये नवशक्ती, नवचैतन्य, नवतारुण्य धारण केलं जाणार आहे. आता मी अंक मोजतोय, प्रत्येक अंकाला झोपेची गुंगी कमी होईल आणि 11व्या अंकाला आनंदाने जागील, प्रसन्नतेने जागील. सगळं वातावरण कसं आनंदात चालले, फ्रेश झाले. शरीरामध्ये नवशक्ती, नवचैतन्य, नवतारुण्य तुम्ही धारण केलेलं आहे. 11व्या अंकाला संमोहनातून बाहेर येणार आहात, त्यावेळेला खूप आनंद होईल. मी आता अंक मोजतोय. 1 फ्रेश वाटतंय, 2 आणखी फ्रेश वाटतंय, 3 आणखी चेहरा उजळतोय, शरीरामध्ये शक्ती येते, चैतन्य येते, 3 4 5 प्रत्येक अंकाला फ्रेश वाटतंय, चेहरा आणखी उजळतोय, शरीरामध्ये ताकद येते, शक्ती येते, मन बिनधास्त होते, 4 5 6 7 आणखी फ्रेश वाटतंय. सगळं शरीर कसं हलकं हलकं होतंय, आनंदाच्या लहरी येत आहेत, प्रसन्नतेच्या लहरीवरती लहरी येत आहेत. मन आणखी आनंदित होते, प्रसन्न होते. 7 8 आणखी फ्रेश वाटतंय, 8 9 आणखी फ्रेश वाटते. आता 11व्या अंकाला आनंदाने जागील, फ्रेश वाटेल. 8 9 10 आणखी फ्रेश वाटते, पूर्ण झोपेची गुंगी दूर झालेली आहे. आणि 11 फ्रेश वाटतंय, पूर्णपणे डोळे उघडले गेलेले आहेत, मन आनंदित झालेले, मन प्रसन्न झालेलं आहे, खूप ताजंतवानं वाटतंय, आनंद वाटतोय, फ्रेश वाटतंय. तुम्ही पूर्णपणे जागे झालेला आहात, फ्रेश वाटतंय, फ्रेश वाटतंय. आनंदाची अवस्था, प्रसन्नतेची अवस्था, खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय.